पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनची नेमकी काय बातमी आहे बघूयात. कारण स्त्री पुरुषांसाठी आता अनेक गर्भनिरोधक आपल्याला माहिती आहे बाजारात उपलब्ध आहेत, पण पुरुषांसाठी एक गर्भनिरोधक इंजेक्शन नुकतंच शोधून काढण्यात आलेलं आहे. एक रिपोर्ट बघूयात. एक इंजेक्शन 13 वर्ष मूल होण्याची चिंता नाही. आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक इंजेक्शन. गर्भनिरोधक गोळ्यांपासून महिलांची सुटका. गर्भनिरोधक गोळी, गर्भनिरोधक क्रीम पाठोपाठ आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन तयार करण्यात आले. हे इंजेक्शन घेतलेल्या पुरुषापासून पुढची 13 वर्ष महिलेला गर्भधारणा होणार नाहीये. संतती नियंत्रणाच्या बाबतीत हे इंजेक्शन महत्त्वपूर्ण ठरणार असून पारंपरिक गर्भनिरोधकांना हे इंजेक्शन उत्तम पर्याय ठरण्याची शक्यता आहे. हे इंजेक्शन देण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. शुक्राणूंची निर्मिती करणाऱ्या नसांमध्ये हे इंजेक्शन दिलं जातं. वीर्यातील गर्भनिर्मिती प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. गर्भाशयात वीर्य प्रवेश करताच ते फाटतं आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही. पुरुषांना शक्यतो गर्भनिरोधक म्हटलं की कुठेतरी वाटतं की त्याच्यानी माझं नपुंसकत्व येईल का, की माझा पुरुषार्थ कमी होईल का. त्यामुळे बेसिकली हे इंजेक्शन्स जे आहेत ते इंजेक्शन्स बेसिक काय करतात तर ते स्पर्म प्रोडक्शन म्हणजे शुक्राणूंचं प्रोडक्शन कमी करतात, पण कुठेतरी पुरुषार्थ कमी करत नाहीत. हा त्याचा सगळ्यात मोठा असलेला फायदा आहे. IIT खरगपूरच्या शास्त्रज्ञांनी या गर्भनिरोधक रसायनाचा शोध लावला असून विविध चाचण्यांमध्ये हे रसायन यशस्वी ठरलंय. शास्त्रज्ञांनी सुरुवातीला उंदीर आणि सशावर त्याचा प्रयोग केला. तो यशस्वी ठरल्यानंतर 303 पुरुषांवर या रसायनाचा वापर केला. यापैकी 95% व्यक्तींवर हे रसायन परिणामकारक ठरलंय. हे संशोधन आता आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आलंय. आता या शास्त्रज्ञांनी पुढच्या प्रक्रियेवर संशोधन सुरू केलंय. या इंजेक्शनचा वापर केल्यानंतर वीर्यातील रासायनिक प्रक्रिया सामान्य करण्यासाठी आता संशोधन केलं जाणार आहे. खरं तर आजवर केवळ महिलांसाठीच विविध गर्भनिरोधक तयार करण्यात आले. आज मोठ्या प्रमाणात महिलांकडून गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम महिला वर्गाला भोगावे लागत होते. जे हार्मोन बेस्ड गर्भनिरोधक असतं त्याचा काही अंशी तोटा हा होत असतो. म्हणजे साईड इफेक्ट्स हे असतात, पण हे साईड इफेक्ट्स खूप कमी प्रमाणात आणि अतिशय कंट्रोल्ड असे असतात. पण ओव्हरऑल जर म्हटलं तर रिस्क बेनिफिट रेशो पाहायला गेलं तर कंपॅरेटिव्हली हे तसं सेफ अल्टरनेटिव्ह आहे. पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे महिलांची गर्भनिरोधक गोळ्यांमधून सुटका होणार असून हे इंजेक्शन संतती नियंत्रणाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.